छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोरच उभा आहे. आपण बघितलं तर ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आहे. पुढच्या साईडला आपण गेलो आईस फॅक्टरी असेल, त्यानंतर स्मार्ट बाजार असेल, त्या स्मार्ट बाजारच्या समोरसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आज चिपळूणमध्ये दिवसभर जो मुसळधार पाऊस चालू आहे, सतत मुसळधार पाऊस आहे, पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही आहे. त्यामुळे आपण बघितलं तर चिपळूणमध्ये काही भागामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. चिंचनाका असेल, त्यानंतर स्टेट बँकेच्या समोरचा परिसर असेल, नंतर हे आईस फॅक्टरीचा रोड असेल, ह्या भागावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आणि आपण खालच्या बाजूला गेलो होतो मच्छी मार्केटला सुद्धा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. चिपळूणमध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू झाला तर आपण बघितलं तर चिपळूणच्या मार्केटमध्ये सुद्धा पाणी भरू शकतो. आणि चिपळूणमध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे त्याचाच परिणाम आपण बघितला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आईस फॅक्टरीच्या इथे पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. काही जण ह्या पाण्यामधूनच वाट काढत बाईक घेऊन, फोर व्हीलर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जणांच्या गाड्यासुद्धा बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिपळूणमध्ये आज पावसाने कहरच केला. दिवसभर सतत मुसळधार पाऊस होता. आपण बघितलं तर कोकण किनारपट्टी, रत्नागिरीला असं येलो अलर्ट होता. आणि आपण बघितलं तर अंदाजापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळतो आहे. आणि याचाच परिणाम आपल्याला चिपळूणच्या काही परिसरामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आपण बघितलं तर महाराजांचा पुतळा आहे त्याच्याबरोबर बाजून जो रोड जातो चिंचनाक्याकडे, त्या रोडवरूनच मी चालतो आहे. आणि साधारण मधोमध स्मार्ट बाजारच्या समोर गेल्यानंतर जरा ढोपरावरती पाणी आहे. आणि आपण बघितलं तर ह्या बाजूला वरच्या साईडला स्मार्ट बाजार आहे आणि ही आईस फॅक्टरीचा रोड आहे. त्या भागावरती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आणि तेच बाईक घेऊन ह्या पाण्यातूनच वाट काढताना पाहायला मिळत आहेत. आपल्याला इथे बाईकसुद्धा बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तसंच चिपळूणमध्ये काही ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी आता आईस फॅक्टरीच्या इथे आहे. आपण बघितलं स्मार्ट बाजार आहे त्याच्या समोरच्या परिसरामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. चिपळूणमध्ये जो आज मुसळधार पाऊस पडला आहे आणि 4-5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे आपण बघितलं तर चिपळूणच्या काही भागामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. चिंचनाका असेल, नाही तर स्टेट बँकेचा समोर परिसर असेल, त्यानंतर ही आईस फॅक्टरी असेल, या ठिकाणी आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. तो पाऊस अजिबात थांबलेला नाही आहे. दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे. त्याचाच परिणाम आपण बघितला तर चिपळूणच्या काही सकल भागामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. मी ज्या वेळेला खालच्या मच्छी मार्केटला गेलो होतो तर मच्छी मार्केटमध्ये सुद्धा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती जी वाशिष्ठी नदी आहे तिच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्याला मच्छी मार्केटचा जो काही भाग आहे तो पाण्याखाली गेलेला दिसतो. आणि आपण आता समोरचा आईस फॅक्टरी बघितली तर आईस फॅक्टरीच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे. आपण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडला त्याचाच परिणाम आपण बघितलं तर ह्या भागावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं. चिंचनाक्यामध्ये आणि स्टेट बँकेच्या समोरसुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळतं. मी आता महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाजूलाच इथे उभा आहे आणि आपण बघू शकतो ह्या भागावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं. आणि ह्याच पाण्यातून काही जण बाईक घेऊन, फोर व्हीलर घेऊन वाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता चिंचनाक्यामध्ये जी स्टेट बँक आहे त्या स्टेट बँकेच्या समोर उभा आहे. आपण बघितलं तर स्टेट बँकेच्या समोरसुद्धा पाणी साठलेलं आहे. चिंचनाक्यामध्ये पण आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे जी स्टेट बँक आहे त्या स्टेट बँकेच्या इथेसुद्धा आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे. चिपळूणमध्ये जो 4-5 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे आणि आजसुद्धा नॉनस्टॉप मुसळधार पाऊस जो पडला त्यामुळे आपल्याला स्टेट बँक आहे त्या स्टेट बँकेच्या समोर आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत नाही. आता मी चिंचनाक्यामध्ये आहे. आपण बघितलं चिंचनाक्या आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळते. बाईक किंवा फोर व्हीलर आपले जाऊ शकते, पण आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये आता चिपळूणमध्ये सकल भागामध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. आपण जेव्हा खालच्या बाजूला गेलो होतो तेव्हा बघितलं तर मच्छी मार्केटला पाणी भरलेलं आहे. वाशी नदीचं पाणी येते मच्छी मार्केटमध्ये उलटल्यामुळे हळूहळू वरच्या बाजूला बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. आणि चिंचनाक्यामध्ये आपण बघितलं तर आता चिंचनाक्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे. या नदीचं जे पाणी आहे ते पूर्ण उलटलं आहे वरच्या साईडला आणि आपल्याला इकडच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपण ह्या साईडला आपण बघितलं तर हा रस्ता चिंचनाक्याकडे जातो. थोडं झूम करून दाखवलं की आपल्याला वाशी नदीचं रौद्ररूप पाहायला मिळतं. खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याची जी लेवल आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा वेगसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो. मच्छी मार्केटच्या थोडं पुढं आल्यावर आपल्याला इथं जो वाशिष्ठी डेअरीचा जो गाळा दिसतो त्याच्याबरोबर समोर आपल्याला ढोपरावर पाणी पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता इथे पाणी आहे किंवाचे शॉप आहेत. त्यानंतर ह्या साईडला जे गाळ आहे त्याच्यामध्ये हळूहळू पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आता चिपळूणच्या मच्छी मार्केट असेल बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते.
आता इथून बाईक वगैरे घेऊन जाणं पूर्ण धोक्याचं आहे. आपण बघितलं तर बाईक अर्ध्यापर्यंत इंजिन पूर्ण बुडताना आपल्याला सायलेन्सर बुडताना पाहायला मिळतो आहे. कारण की आता ह्या पाण्यामधून आपण जर बाईक वगैरे घातली तर मध्येच बाईक बंद पडण्याचा धोका आहे. तरी पण काहीजण इथून बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरच्या बाजूला आपल्याला जो बायपास रस्ता आहे तिकडनं तुम्ही आपण ग्वागर रोडला जाऊ शकतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि पावसाचा जोर ओसरलेला नाही आहे. दिवसभर चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत. आणि चिपळूणमध्ये आज मुसळधार पाऊस चालू आहे. त्याचाच परिणाम आपण बघितलं, चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरलेलं आहे. जवळजवळ मी आता उभा आहे त्या ठिकाणी गुडघाभर आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे. आजूबाजूची जे गाळे आहेत त्या काही गाळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि जी वाशिष्ठी नदी आहे त्या वाशिष्ठीची नदीचे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे ते पाणी आपल्याला मच्छी मार्केटमध्ये उलटलेलं पाहायला मिळतं आहे.